यानंतर पाहूयात गोव्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या अग्निकांडामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। न्यू इयर सेलिब्रेशन काही दिवसांवरती येऊन ठेपलेलं असताना ही घटना घडली। त्यामुळे या पर्यटकांच्या गर्दीवर आणि राज्यातील पर्यटन उद्योगावर नेमका काय परिणाम होणार याचीच चर्चा सुरू आहे। याच प्रश्नात उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला, पाहूयात। बर्ज बाय रोमिओ लेन नाईट क्लबमधील अग्नितांडवात तब्बल 25 पर्यटकांचा होरपळून मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे। या घटनेला आता 7 दिवस पूर्ण झाली आहेत। देशविदेशातील पर्यटकांचं आवडतं पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यातील या घटनेनंतर सुरक्षेच्या व्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्न उभे राहतात। या अग्नितांडवाचा नववर्षाच्या स्वागताला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर काय परिणाम होतो याकडे पर्यटन व्यावसायिकांचं लक्ष लागलंय। अच्छा नहीं हुआ, पता नहीं, मैं कुछ बोल ही नहीं सकती। ऐसा नहीं, यही नहीं, बहुत कुछ हो रहा है, बहुत कुछ हो रहा है। पहले का गोवा वो नहीं है। जब हम सालों पुराने आए हैं तब वो गोवा अभी नहीं रहा। अभी तो होए तो डरे हुए तो है ही है कुछ लोग ऐसे, लेकिन सही रहेगा। अभी थोड़े दिन में वापस रिकवर हो जाएगा। कम दिख रहे इतना। गोव्यातील वागातोरच्या ज्या रोमिओ क्लबमध्ये अग्नितांडव झालं त्याच्यावर कारवाई सुरू झाली आहे। क्लबच्या मालकांनी पर्यटन विभागाच्या जागेत बांधलेलं तब्बल 198 स्क्वेअर मीटरचं अवैध बांधकाम पर्यटन खात्यानं जमीनदोस्त केलंय। पण क्लबचा टेकडीवर असलेला आणि खाचा करून उभारलेला लाकडी भाग अद्याप तसाच उभा आहे। हा परिसर सीआरझेडच्या अखत्यारीत येत असल्यानं सीआरझेड प्राधिकरणाच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष आहे। 25 पर्यटकांच्या मृत्यूनंतर आता गोवा पोलिसांनी ही विशेष पावलं उचलली आहेत। बीच भागात रात्रीचं पेट्रोलिंग वाढवण्यात आलंय। पब हॉटेल्सची तपासणी केली जाते। ड्रग्ज विरोधी कारवाई तसंच शीघ्र कृती दल तैनात ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले। पण असं असलं तरी गोवा अद्यापही सुरक्षित आणि आकर्षक असल्याचं पर्यटक सांगतायत। नहीं, कोई उसका कोई खास असर नहीं है। उतना ही रश है जितना यहाँ पहले रहता था। आप कहाँ से और कैसा फील कर रहे हैं गोवा? मैं भी इंदौर से ही हूँ और अच्छा फील कर रहा हूँ। कुछ समय पहले एक दुर्घटना हुई जरूर थी, बट वो एक था संकट जो चले गया। बट उसके बाद भी गोवा गोवा है और गोवा का इन्वायरमेंट बिल्कुल भी नहीं बदला है। यहाँ पर वही मस्ती है, वही मजा है। अग्नितांडवानंतर पर्यटकांची संख्या रोडावलेली असली तरी न्यू इयर सेलिब्रेशनसाठी बुकिंग वाढू लागल्याचं हॉटेल मालक सांगतात। इतना बेस्ट है उसका जवाब नहीं है। और जो घटना हुई है वो भाग्य दुर्भाग्य थी, पर उसका इतना फील ऐसा मुझे लगा नहीं है कुछ हुआ है। बहुत अच्छा फील हो रहा है और जो भी यहाँ पर हुआ था उसके बाद भी यहाँ पर इतना कुछ नहीं है। गोवा प्रशासन, पोलीस आणि हॉटेल उद्योग तिन्ही बाजूंनी सुरक्षेला प्राधान्य दिल्यामुळे न्यू इयर सेलिब्रेशनवर मोठा परिणाम होईल असं चित्र सद्यस्थितीत दिसत नाही। पण अग्निकांड हा एक इशारा आहे, त्यामुळे गोव्यात यापुढे काटेकोर सुरक्षा गरजेची बनली आहे। जी घटना घडलेली होती याचा कुठचाही परिणाम जो आहे पर्यटनावर गोव्यामध्ये तुर्तास तरी पाहायला मिळत नाही। निश्चितच गोव्याचं पर्यटन डिसेंबर महिन्यामध्ये बहरलेलं पाहायला मिळतं आणि मनमुराद आनंद जे आहेत पर्यटक हे नाताळ, आगामी येणारा नाताळ असेल, नववर्ष असेल, याच्या स्वागतासाठी सज्ज झालेले पाहायला मिळतात आणि गोव्यामधलं पर्यटन हे आता या क्षणामध्ये बहरून गेलेलं पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गोवा हाऊसफुल झालेलं पाहायला मिळते। न्यू इयरला गोव्यात येणाऱ्या लाखो पर्यटकांसाठी सुरक्षा व्यवस्था वाढवली गेली आहे। दुर्घटनेनंतरचं न्यू इयर सेलिब्रेशन हे गोव्याच्या पर्यटन व्यवसायासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। बहुत अच्छा लग रहा है, बहुत ही मस्त। हमें 2 दिन हो गए लेकिन जाने का मन नहीं करेगा कि हम लोग यहाँ से जाएं भी वापस। बहुत अच्छा, बहुत ही अच्छा। मैं बहुत टाइम पहले आया था, लगभग 26 ईयर पहले, लेकिन इस बार अच्छा लग रहा है। कैसा फील कर रहे हैं? नहीं, अच्छा फील लग रहा है। गोवा आना चाहिए। पर्यटनावर गोव्याचं अर्थकारण चालतं। गोव्याच्या बागा बीचवरच्या टिटोज लाईनवर 18 ते 20 नाईट क्लब आहेत। वर्षातील 365 दिवस हे क्लब्स हाऊसफुल असतात। पण रोमिओ नाईट क्लबच्या अग्निकांडानंतर सर्वच नाईट क्लबवर निर्बंध घातले गेलेत। आता आठवड्यातून 3 दिवस हे नाईट क्लब बंद ठेवली जातात।
परिणामी ऐन इयर एंडिंगच्या सीझनमध्येच नाईट क्लब मालकांचं आर्थिक गणित बिघडलं। हम लोग बड़े दिल से हम लोगों के साथ हैं जिनके साथ भी हादसा हुआ है। और इफेक्ट का सर देखो प्रॉब्लम तो हो रही है सर लोगों को काफ़ी, क्योंकि काफ़ी रेगुलर गेस्ट होते हैं लाइन में। टिटोज लाइन फेमस लाइन है गोवा की, और काफ़ी क्लब्स बंद पड़े हैं इसमें। बट पॉजिटिव है सर, काफ़ी सेफ प्लेसेस हैं, काफ़ी खुले जगह हैं, तो गवर्नमेंट को एक बार देखना चाहिए इन सब चीज़ों को लेके। रोमिओ अग्निकांडात क्लबचे मालक असलेल्या लुथरा ब्रदर्सला थायलंडमध्ये ताब्यात घेण्यात आलंय। तसंच आतापर्यंत व्यवस्थापनातील 5 जणांनाही अटक झाली आहे। घटनेची न्यायालयीन चौकशी सुरू असून लवकरच त्याचा अहवाल सादर होईल। एकंदरीतच रोमिओ क्लबच्या घटनेनं गोवा सरकार खडबडून जागं झालंय, पण यातून व्यापारी वर्गाच्या बेबंदशाहीला चाप लावण्यात सरकार यशस्वी होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, गोवा।